पातेल्यामध्ये घेतली चिंच, त्यामध्ये ओतलं पाणी, पाणी आहे थंड, आणि नंतर थोडं 10 मिनिट भिजत ठेवायचंय आणि मस्त असं हाताने त्याला चोळून घ्यायचं आणि चोळल्यानंतर त्याचा पूर्ण गर असा निघून जातो आणि चाळून घ्यायचंय आपल्याला चाळणीने आणि छान असा त्याचा गर आपल्याला काढून घ्यायचंय चिंचेचा। नंतर आपल्याला ठेवायचं गॅसवरती, गॅस करायचं चालू आणि त्यामध्ये टाकायचंय आपल्याला गूळ। 1 वाटी चिंचेचा गर असेल तर 1 वाटी गूळ टाकल्यानंतर परफेक्ट होतं आणि त्यामध्ये आपल्याला थोडं 10 मिनिट शिजू द्यायचंय आणि नंतर टाकायचं जिरे पावडर, लाल तिखट आणि मीठ टाकून मस्त असं त्याला आणखीन 5 मिनिट शिजू द्यायचं आणि शिजल्यानंतर आपल्याला जी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी ठेवायची, पातळ घट्ट। ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर 1 महिना तरी ह्या चटणीला फ्रीजमध्ये काहीच नाही होत आणि जेवढं पाहिजे आपल्याला पाणीपुरीसाठी, पाणी बनवण्यासाठी जेवढी पाहिजे तेवढे 2 चम्मच बघा मी घेतलेलं आहे, त्यामध्ये थंड पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। पाणीपुरी सोबत खाण्यासाठी आपल्याला गोड पाणी तयार झालेलं आहे। तर मस्त असं पाणीपुरी मध्ये घालून रगडा, तिखट पाणी आणि गोड पाणी हे सगळं घालून एन्जॉय करायचंय। चला